नमस्कार, मी आरती आणि आपण पाहता आवाज इंडिया मराठी शोध सत्याचा. चला तर मग एक नजर टाकूयात टॉप 20 न्यूजवर. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आजपासून आमरण उपोषण करणार आहेत. सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांची काल भेट घेतली. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड यांना मनोज जरांगे पाटील यांची मनधरणी करण्यात अपयश आलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते राजेश टोपे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. याबाबत खुद्द टोपे यांनीच प्रतिक्रिया दिली. भाजप प्रवेशाच्या माझ्या बाबत येणाऱ्या बातम्या चुकीच्या आहेत. मी कुठेही जाणार नाही, अशी भूमिका राजेश टोपे यांनी मांडली आहे. परभणी पाथरी महामार्गावरील राहुल जिनिंग समोर अत्यंत भीषण अपघाताची घटना घडली आहे. परभणीहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या एका ट्रॅव्हल्सने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील 4ही तरुणांचा जागीच मृत्यू झालाय. या दुर्घटनेमुळे मानवत शहरावर शोककळा पसरली आहे. महायुतीत रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग विधान परिषदेची जागा जाहीर होण्यापूर्वीच तटकरे कुटुंबाची हालचाल सुरू झाल्याचं दिसतंय. रायगडमधील सुतारवाडी इथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. ही बैठक रविवारी सकाळी होणार असून त्यामध्ये खासदार सुनील तटकरे हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती आहे. IPL 2026च्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये गुजरात टायटन्सचा सलामीवीर साई सुदर्शन एका अत्यंत दुर्मिळ आणि आश्चर्यकारक पद्धतीने बाद झाला. राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात सुदर्शन हिट विकेट झाला आणि विशेष म्हणजे सलग दुसऱ्या सामन्यात त्याच्यासोबत अशी घटना घडली आहे. क्रिकेटमध्ये हिट विकेटचे प्रसंग फारच क्वचित पाहायला मिळतात, मात्र साई सुदर्शनच्या बाबतीत हा प्रकार आता जणू नकोसा ठरत आहे. मुल्लानपूर इथे झालेल्या क्वालिफायर 2 सामन्यात गुजरात टायटन्स 215 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत होती. संघाची धावगती वेगवान असताना साई सुदर्शन आणि कर्णधार शुभमन गिल यांनी राजस्थानच्या गोलंदाजांवर जोरदार हल्ला चढवला होता. दोघांमध्ये मोठी भागीदारी रंगली होती आणि गुजरात विजयाच्या दिशेने वाटचाल करत होती. मुंबईतील दादरच्या पोर्तुगीज चर्च परिसरात गॅस पाईपलाईन फुटल्याची घटना घडली आहे. परिसरातील पडलेल्या झाडाचे खोड हटवण्याचे काम महापालिकेकडून सुरू होते. JCBच्या सहाय्याने हे खोड बाजूला काढताना जमिनीखाली असलेल्या महानगर गॅसच्या पाईपलाईनला धक्का लागल्याने पाईपलाईन फुटली. संध्याकाळी सुमारे 6:05 ही घटना घडली. सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यातील कळवण गावातील एका शेतकरी दाम्पत्याचा संघर्षमय व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ट्रॅक्टर आणि बैलजोडी भाड्याने घेणे परवडत नसल्याने शशिकांत सुतार आणि त्यांच्या पत्नीने स्वतःला कोळवाला जुंपून शेतीची मशागत केली. तब्बल 41°C तापमानात केलेल्या या मेहनतीने शेतीतील आर्थिक अडचणी पुन्हा एकदा समोर आणल्या आहेत. वाढते इंधन दर आणि शेतीचा खर्च यामुळे शेतकऱ्यांवर मोठा ताण असल्याचे या घटनेतून दिसून येत आहे. नाशिकच्या श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात प्रशासनाने अतितातडीची देणगी दर्शत ही नवी सुविधा सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत भाविकांना 2,500 रुपये शुल्क भरून स्वतंत्र मार्गाने थेट गाभाऱ्यात प्रवेश दिला जात आहे. विशेष स्वागत आणि काही अतिरिक्त सुविधा देखील उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या योजनेला काही भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळत असला तरी मंदिरांमध्ये पैशाच्या आधारे प्राधान्य देणं योग्य आहे का, यावरून सोशल मीडियात आणि भाविकांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने बाबा रामदेव यांच्या पतंजली समूहाशी संबंधित औषध व्यवसायावर मोठी कारवाई केली आहे. विविध तक्रारींची दखल घेत तपास करण्यात आला असून त्यानंतर सुमारे 73 लाख रुपयांचा औषध साठा जप्त करण्यात आलाय. FDA कडून पुढील चौकशी सुरू असून संबंधित नियमांचे उल्लंघन झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. तुकाराम मुंढे यांनी FDAची जबाबदारी स्वीकारल्यानंतर झालेली ही मोठी कारवाई असल्याने तिची विशेष चर्चा सुरू आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारूमुळे मृत्यूचं तांडव पाहायला मिळालं आणि अवघ्या 2 दिवसात तब्बल 18 जणांचा मृत्यू झाला. पिंपरी चिंचवडच्या फुगेवाडी दापोडीत 12 जणांचा मृत्यू झालाय, तर पुण्यातील हडपसरमध्ये 6 जण मृत्युमुखी पडले. फुगेवाडीतील आणखी 6 जणांची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान या विषारी दारू प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. दारूच्या प्रत्येक कॅनमागे अधिकचा नफा मिळावा यासाठी योगेश वानखेडेने दारूमध्ये मिथेनॉल मिसळल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. मॉन्सून केरळच्या किनारपट्टीवर पोहोचण्याआधी सर्वसाधारण तारीख 1 जून आहे. यापूर्वी हवामान विभागाने 26 मेपर्यंत मॉन्सूनच्या आगमनाचा अंदाज वर्तवला होता. ताज्या अंदाजानुसार तो आता 7 दिवसांनी उशिरा केरळच्या किनारपट्टीवर पोहोचेल. याचा अर्थ मॉन्सून पूर्वीच्या अंदाजापेक्षा सुमारे 10 दिवसांनी उशिरा देशात दाखल होईल. भारतीय हवामान विभागाच्या मते जून आणि जुलैमध्ये उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, बिहार, ओडिशा, छत्तीसगड, गुजरात आणि आंध्र प्रदेशमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. या काळात तापमान साधारणपणे 30 ते 35°C आसपास असते. यावेळी तापमान 3 अंशांनी जास्त असेल.
देशातील न्यायव्यवस्थेतील विलंब कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय घेतला आहे. संविधानाच्या अनुच्छेद 142 अंतर्गत विशेष अधिकारांचा वापर करत सर्वोच्च न्यायालयाने देशातील सर्व उच्च न्यायालयांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. राखून ठेवलेले निकाल 3 महिन्यांच्या आत देणे बंधनकारक करण्यात आले असून जामीन प्रकरणांमध्ये सुनावणीनंतर तातडीने आदेश देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच नियमित जामीन मंजूर झाल्यानंतर संबंधित व्यक्तीची त्वरित सुटका व्हावी यासाठी ही स्पष्ट कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. न्यायालयाने सर्व निकाल 24 तासांच्या आत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे आदेश देत न्यायव्यवस्थेत अधिक पारदर्शकता आणण्यावर भर दिलाय. राज्यातील विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील जागावाटप अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार काँग्रेसला 8, ठाकरे गटाला 4 आणि शरद पवार गटाला 3 जागा देण्यावर सहमती झाली आहे. मात्र नाशिक आणि नांदेडच्या जागांबाबत अद्याप तिढा कायम असून वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. या 2 जागांवरून अंतिम निर्णय झाल्यानंतर महाविकास आघाडी उमेदवारांची अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना आणखी वेग आला आहे. भाजपने संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल करत दिल्ली, हरियाणा, पंजाब आणि त्रिपुरा या राज्यांसाठी नव्या प्रदेशाध्यक्षांची घोषणा केली आहे. दिल्लीत केंद्रीय राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा, हरियाणात अर्चना गुप्ता, पंजाबमध्ये केवल सिंग ढिल्लो आणि त्रिपुरात अभिषेक देबरॉय यांच्याकडे पक्षाची धुरा सोपवण्यात आली आहे. आगामी विधानसभा निवडणुका आणि पक्षविस्तार लक्षात घेऊन हे बदल करण्यात आल्याचे मानले जाते. राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या संघटनात्मक पुनर्रचनेला सुरुवात झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. भाईंदर पश्चिम भागात एका मराठी कुटुंबाला भाषेच्या आधारावर घर भाड्याने देण्यास नकार दिल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित महिलेची भेट घेत कारवाईचे आश्वासन दिले. मराठी असल्यामुळे घर नाकारल्याचा आरोप करण्यात आला असून या घटनेमुळे स्थानिक पातळीवर संताप व्यक्त केला जातोय. मराठी माणसाविरोधात कोणत्याही प्रकारचा भेदभाव सहन केला जाणार नाही असा इशाराही सरनाईक यांनी दिलाय. इराण अमेरिका तणावाच्या पार्श्वभूमीवर वाढलेल्या इंधन दरांचा परिणाम आता शालेय वाहतुकीवरही होण्याची शक्यता आहे. स्कूल अँड कंपनी बस ओनर्स असोसिएशनने स्कूल बसचे भाडे 15% वाढवावे लागू शकते असा अंदाज व्यक्त केलाय. त्यामुळे नव्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच पालकांच्या खर्चात 3 ते 5 हजार रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. शाळेची फी, पुस्तके, गणवेश आणि इतर खर्चामुळे पालक आर्थिक ताणाखाली असताना या संभाव्य दरवाढीमुळे चिंता व्यक्त केली जाते. अहिल्यानगर विधान परिषद निवडणुकीसाठी करण जयंत ससाणे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडीच्या जागावाटपात ही जागा काँग्रेसकडे गेली असून ससाणे यांनाच अधिकृत उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता व्यक्त केली जाते. त्यामुळे या मतदारसंघातील राजकीय समीकरणांकडे सर्वांचं लक्ष लागलंय. विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विविध मतदारसंघांसाठी वरिष्ठ नेत्यांवर निरीक्षक म्हणून जबाबदारी सोपवली. स्थानिक पातळीवरील समन्वय, उमेदवारी प्रक्रिया आणि निवडणूक तयारीवर लक्ष ठेवण्याचे काम हे निरीक्षक करणार आहेत. निवडणुकीच्या तयारीला काँग्रेसने वेग दिल्याचे यावरून दिसून येत आहे. भारतीय नेमबाजीसाठी अभिमानाची बातमी समोर येत आहे. भारताची 21 वर्षीय युवा नेमबाज ईशा सिंग हिने ISSF विश्वचषक स्पर्धेत महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक पटकावत नवा विश्वविक्रम आपल्या नावावर केलाय. अंतिम फेरीत 50 पैकी 43 गुण मिळवत तिने वरिष्ठ आणि कनिष्ठ अशा दोन्ही गटांतील विक्रम मोडलाय. तिच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे भारताला स्पर्धेत महत्त्वाचे यश मिळाले असून देशभरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. पार्थ पवार आणि छगन भुजबळ यांच्यात वाद असल्याच्या चर्चांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उमेश पाटील यांनी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केलाय. दोन्ही नेत्यांमध्ये कोणताही वाद नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी सूत्रांचा हवाला देत प्रसारित होणाऱ्या बातम्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी दिल्लीत बैठका सुरू असून त्यांचा चुकीचा अर्थ काढला जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय. पुराव्याशिवाय आणि अधिकृत माहितीशिवाय बातम्या प्रसारित करणे योग्य नसल्याचंही त्यांनी म्हटलंय. सध्या या बातमीपत्रात एवढंच. पुढील घडामोडींसाठी बघत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.